फ्रेंड्स आज आम्ही चाललोय ब्रेक परत त्याच ठिकाणी शॉपिंग करायला. ब्रेक घ्या. ब्रेक, मोठा ब्रेक. मी काय म्हणतो, तुम्ही ना आता ना पहिले आता आपण मॉल मध्ये जाणार आहे. तुम्ही काय करता, आता सकाळी 10 वाजता गेले की डायरेक्ट संध्याकाळी 8 ला येतात. त्याच्यापेक्षा आहे ना असं एक प्लॅन ठरवा. ते सगळं होऊन जाते. पोहोचलो आता आम्ही. अरे बापरे, हा ना. तो पुढचा बघ व्यक्ती आयडी दाखवतोय, सेटिंग लावतोय. बघा तुझा आयडी दाखव ना कॉलेजचा, आयसीटीचा. मला मी पण हे बघा आमचा घाबरणारा व्यक्ती. हरवेळी म्हणजे आम्ही इतक्या वेळा मॉल मध्ये आलोय तरी हरवेळी मॉल मध्ये त्या एस्केलेटरवर चढायला घाबरणारी. मम्मीचा खूप मोठा ट्रॉमा आहे. त्याच्या मागची स्टोरी सांग. मग तुम्हाला आताच सांगून देतो, स्टोरी आताच सांगून देतो की मम्मी ना एकदा आईला घेऊन चढलेली याच्यावर आणि मम्मीला असं वाटलं की आता मुलं मला आणतात तर चला माझ्यामध्ये पण कॉन्फिडन्स आलाय खूप. तर आई आडवी म्हणजे मुंडी खाली ना पाय वरती अशी आई चढलेली वरती. तर तो खूप मोठा ट्रॉमा आहे मम्मीचा. मम्मीने ना ही स्टोरी कोणाला सांगितली नव्हती, ही फक्त आम्हाला सांगितली होती. कारण मामा आहे ना ओरडेल म्हणून. कारण एक्सलेटर वर की मुलं नेतात, चला मी पण नेते. आणि जशी आई चढली तोंड खाली ना पाय वर. धनू मला एक सांग, आता इथे ना एक्सचेंज ऑफर आहे. म्हणजे तुम्ही घरातले काही जुने कपडे असतील ते घेऊन या आणि तुम्ही इथून नवीन कपडे म्हणजे नवीन कपडे परचेस करा. ते लोक हे देतात, कोड देतात, काय कुपन कोड देत असतील ते. कविताने ना मस्त आपले आता कपडे बघा आता याच्यात टाकेल ती. गरीब लोक हे लोक हुशार दोघे. आज ना आम्ही कपडे घ्यायला आलोय. आज मला पहिल्यांदा असे बघा कपडे आवडत आहेत आणि सगळे लोक आहेत ना माझ्यासाठी कपडे बघतायत. ते बघा ती कविता कुठे गेली, ते बघा मम्मी पण. आणि अजून कविता, हे बघा कविता तू नुसते मला कपडे दाखवते, हा घ्यायचा की तो घ्यायचा. चल घे. आज सगळ्यात जास्त अटेन्शन मला आहे. मम्मी काय आणलं बा? हे बघा अंकल मटेरियल. हे असं नाही, हे असं आणते आणि म्हणते की आपण काय म्हणजे आपण काय बोललो म्हणते तुम्ही आम्हाला बोलता चांगला नाही. म्हणजे ना आता असे कपडे आणते आणि आम्ही काही बोललो ना का मम्मीची लगेच जीवावर येते की अरे मला बोलता. अंकल सारखे कपडे आणले. हे बघा हे कपडे घालतो. आता कपड्यांचं ट्रायल घ्यायला. अरे बाहेर क्या शर्मा रे तू. पण हे जरा असं नाही वाटत की ह्या मॉल मध्येच काम करतात असं. सेल्समन वाटतोय. हा सेल्समन सारखं दिसतोय ते. तो ट्रायल रूम का दिलेला आहे ते मला सांगा. हा मीडियम, हा लार्ज आहे. बायांना असं ब्लाऊज वाटतंय. फारशी ना द्यायचं आवडलं. प्राइस बघा, प्राइस बोलायची एवढी काही. त्यांनी काय जोक मारला होता, एक्सेलला म्हणताय सर्फ एक्सेलचा. म्हणजे बोलण्याची एवढी घाई की एक्सेलला डायरेक्ट सर्फ एक्सेल. बोलण्यामध्ये आता तू एक्सेस म्हण, एक्सेस लागेल. तर मग मला असं वाटतं की आता त्याच्यावरच लावल्यावरच एक्सेल म्हणणं मला सर्फ एक्सेल. आता काउंटरवर उभे आणि आम्हाला असं धावत पळत घेऊन आले. आम्ही ऍटलिस्ट काहीतरी दुसरे कपडे बघितले असते तर ते पण नाही. हात धरून डायरेक्ट धावत घेऊन आले. त्याचं असं की माझ्याबरोबरच थांबा. हा लगे रडतो नाही तर कधी आपण कधी म्हटलं नाही की आम्ही आमच्या सांगतो तुझा लगे त्याला वाखा येतो. तोंड बघा किती इनोसंट सारखा करतो. इनोसंट नाही मम्मी वेगळं दाखवतो. आता डबा खायला चाललोय आणि मग गाडीतून जेवण करून आलो की मग सेकंड हाफ मध्ये मम्मी आणि मला काय आवडलं तर मी गपचूप घेऊन घेईन. काय बोलतो. आम्ही आता आलोय जेवणासाठी. हे बघा मी लाईट दाखवते वरतो आम्ही दिसलं पाहिजे. मम्मी ना लाईट दाखवते का आम्ही पण दिसलो पाहिजे म्हणून. हे बघा आम्ही डब्बा आणलाय. आम्ही आज काय आणलंय माहितीये का, पनीरची भुर्जी. काय आणलाय का नक्की पनीरची भुर्जी आहे ना. पनीरची भुर्जी. मम्मीचा उपवास आहे म्हणून मम्मीला साबुदाणा आणि मस्त पनीर भुर्जी आणि चपाती मस्त आम्ही खाणार आहे. आणि याच्या पहिले ना धनूने मस्त प्रेझेंटेशन होतं धनूचं आज, पण ते जरा आम्ही दाखवलं नाही तुम्हाला. जागा शोधत होतो कारण की आमची धावपळ झालेली अचानक मॅगडी मध्ये बसून. आणि मग ते मी तिला खुर्ची बिर्ची एकदम धावपळ तुम्हाला दाखवू नाही शकलो. हे बघा आम्ही ना पार्किंग मध्ये बसलोय.
आणि आता कपडे घेताना इतका इरिटेट करतो. 50 कपडे बदलून पाहिले आणि त्यातून घेतो 2. खरंच पण आणि 2 घेतो, घातलं की आता माहिती आपल्याला हा कपडा होत नाही, हा ब्लाऊज सारखा होतोय. नाही का बरं पाहतोय मग तू. ब्लाऊज मध्ये मी असं करतो सगळं फाडून टाकीन पुरं. मला ना काय होते माहिती का, मी कपडे असं मला छोटे पण झाले ना, तर मग म्हणजे आतमध्ये गेल्यावर पण मी असं बायसेप वगैरे सगळं बघतो आणि बघतो मी किती छान दिसतोय म्हणून मी एवढं अरे नाही आहे ना नाही ना वरतून आता आपण काही ट्राय करतो ना तर त्याचा रुबाब वेगळा आपल्यावर. स्वतःचे कपडे घेतोय पण आपल्यावर रुबाब की काय रे तुम्ही लोक शर्टाचे बटन काढू शकता. आणि अरे आम्ही सांगतो तुला म्हणजे आमचे कपडे घालताना बटनाने काढले, अरे त्यांनी सांगितलं की 2-3 बटन काढले की डायरेक्ट घाल, तर तसं मी नाही म्हणतो. वरतून घालत नाही. इतकं 1-2 शर्ट घालायला डायरेक्ट मला वाटतं की 2-3 मिनिटं लावते शर्ट. आणि मुलीला उलट टाइम लागायला पाहिजे. पण एवढा वेळ नाही लागत. आपण त्यांच्यापेक्षा झटपट चार्ट डायरेक्ट. मग किती कपडे घालतो. म्हणजे आलो तेव्हापासून सकाळपासून त्याचेच कपडे घेतोय. अरे आम्ही आता परत जेवण करून आमच्या जॉबवर. मम्मी आहे ना, मम्मी हरवेळी काय करते माहितीये का, की कुठे पण विचार करते अरे इथे सेल लिहिलंय, चला सेल मध्ये. हे बघा आता मम्मीसाठी कपडे बघते. बघा कविता बघा आता हे काय काढलंय देवाला माहिती. हे बघा, हे बघा गौर से देखो इस आदमी को. गौर से देखो, मस्त दिसतंय. म्हणजे एवढा प्लेन दिसतोय खूप. अरे बापरे, हा एकमेकांना ताणताय काय माहिती. हे आता डायरेक्ट पळताय. भूषण दादाने मम्मीचा हात पकडलाय, मम्मी तिचा हात पकडते आणि त्यांनी मला सोडून दिलाय. डायरेक्ट फरफटत घेऊन चाललाय तो, फरफटत. दादा आता परत बिलिंगला गेलाय. गरीब माणूस एक कपडा घेतो, बिलिंगला जातोय. एक कपडा घेतले की आम्हाला भूक लागते, आम्ही परत शॉपिंगला येतो, परत बिलिंगला येतो. असंच करतोय. आजचा पूर्ण दिनचर्या आमची तीच आहे. दादा आहे ना, ते म्हणतात की तुम्ही हा नको, की हा तुम्ही याच्यामध्ये खूप क्यूट दिसत होती. क्यूट दादाला काय माहित. काय तुम्ही क्यूट नाहीये. दादाला काय माहिती की तुम्ही गरीब आहे. दादा काय पण सांगेल. मम्मी असं म्हणजे इथे तुम्हाला आयटम तर तेवढा पाहिजेच ना. आणि कोणता असा तो चाललाय नाचायला. आणि मी नाचायला चाललाय का रे वरती हात करून. कसं वाटतंय क्यूट छान दिसतो की नाही. काय कवितापेक्षा बाप रे. मम्मी बघितलं, हे असं मातृप्रेम अति होते. चला हा बघितलं ना, मम्माच बॉय त्यामध्ये बॉईज मम्मा. परत टेन्शन आलेलं आहे पैसे भरायचे म्हणून. वाका ते बोलत असतील की अरे सारखे सारखे जाऊन दाखवलं, एकदाच काय ते कपडे घ्या आणि तेच ना, निघा आणि त्याच्या फॅशन फॅक्टरी. दादा हे करू नका, नंबर लावायला पाहिजे. अरे काय बोलतो दादा. मम्मा सेकंदामध्ये तो कपडे चेंज करून आलाय. तुमचं असं असतं ना, तुमचं असं असतं. तुमचं असं आहे ना, मग तुम्ही लावली पाहिजे होती. हा तुम्हीच म्हणताय ना की आम्ही चांगले दिसत नाही. तुम्ही बोलले तुम्ही ते छान दिसतं, मग तुम्ही लावायला पाहिजे. नाही लावले पाहिजे. लावली पाहिजे, चुकलं इथे. नाही आहे ना, वरतून म्हणतो की मी ह्या दोघांच्या चांगला चांगला दिसतो. दिसतं. मग आपापले राहतो. आणि काय आता आम्ही अशा अस्पृश्य आहेत, हे आहे, तर मग आम्ही लांब राहतो. बाप्पा चांगला झाला आमच्यापेक्षा. बघितलं हे बाय. बिचारा टेन्शन मध्ये येऊन गेला, प्रेशराईज झाला. आता दादा बिल करायला चाललाय चौथ्यांदा. दादाला आता लाज वाटते की तो केव्हाचा आमच्या मागे लागलाय की जाण तुम्ही, जाण कविता तू. आता ही गेली बिलिंग करायला, कारण की याला लाज वाटते म्हणून. बघा तो किती लांब उभा आहे. एका शॉप मध्येच आम्ही किती वाजता का आलो होतो आपण, 11. हा 11 ते आता किती वाजले डायरेक्ट 5:56. 6 वाजले. आम्ही एका शॉप मध्ये विचार केला. आता विचार करा तुम्ही, दुसऱ्या शॉप मध्ये कधी आम्ही गेलो तर आम्हाला डायरेक्ट 8च वाजते. आम्ही हलतच नाही, आम्हाला खूप सोडतच नाही आम्ही. हा जोपर्यंत त्यातले सगळे कपडे संपताना चांगले तोपर्यंत. झाली आमची सगळी शॉपिंग. ह्यांनी जास्त वेळ लावला.
तुमच्यामुळे जरा जास्त उशीर झाला आम्हाला. पण आम्ही आज 7:30 वाजून गेले. खूप थकलोय आज, खूप म्हणजे काय सांगू, एवढे थकलोय. खूपच थकायला बघा लागलं. मम्मी आणि धनू तर एवढे थकले की ते बोलत पण नाहीये. आमची जिरली. नाही मम्मीला पण घेतलं ना का, असं काय सांगताय? पण तुम्हाला जास्त वेळ लागला, त्यांना काय त्यांचं झटपट होऊन गेलं. पण तुम्हाला सांगू का, भले मला टाइम लागला, मी भले 10 कपडे घेतले असतील ना, चल 10 कपडे घेतले, यांनी 2च ड्रेस घेतले, यांच्या 2 ड्रेसची किंमत ती पण माझ्या 10 कपड्या जास्त असते. म्हणजे तुम्ही विचार करा. मम्मीची कमी होती, आमची हा. तरी गोष्ट वेगळी हे आहे. तुझीच सांगतो, तुमच्या दोघांची. आम्ही मान्य करतो, मग आम्ही हाय ब्रँडेड लागतो. अरे बापरे. दादा तू आणि मी सारखी आहे. मम्मी आणि मी एकदम साधे लोक आहे आम्ही. चला बाय बाय, आम्ही आता चाललो घरी फटाफट. आता पोहोचू आम्ही 5-10 मिनिटात. चला बाय बाय म्हणा. बाय. बाय.